तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे युवा महोत्सव कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत। मोदी नाशिकच्या काळाराम मंदिरात दर्शन घेतील। तर त्याचबरोबर गोदातीरी देखील नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाआरती होणार आहे। चंदन पूजाधिकारी माझे सहकारी आपल्यासोबत काळाराम मंदिरातून आहेत। आपण चंदन यांच्याकडे जाणार आहोत। चंदन, कशा पद्धतीने सगळी तयारी करण्यात आलेली आहे? मोदींचा आजचा हा नाशिक दौरा, काळाराम मंदिरात ते दर्शन घेणार आहेत। मंदिर परिसरामध्ये आपण बघतोय की या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत ते नाशिकच्या काळाराम मंदिर परिसरात 11 ते 11:30च्या दरम्यान येणार आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर मंदिरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। मंदिराला फुलांची आकर्षक अशा पद्धतीची सजावट जी आहे ती या ठिकाणी केली गेलेली आहे। विद्युत रोषणाई देखील मंदिराला केली गेलेली आहे। मंदिराच्या चारही बाजूंनी आपण जर बघितलं तर या सगळ्या भिंती ज्या आहेत त्या भिंतींवर देखील सुंदर अशा पद्धतीचे चित्र जे आहेत ते रेखाटलेले आहेत आणि त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी मंदिरात आल्यानंतर सुरुवातीला मंदिराच्या डाव्या बाजूला जे प्रांगण आहे त्या ठिकाणी काही काळ साधू महंतांसोबत थांबणार आहेत। तिथून मंदिरातल्या गाभाऱ्यामध्ये पंतप्रधान जाणार आहेत। गाभाऱ्यामध्ये वंशपरंपरागत पुजारी परिवाराचे जे प्रतिनिधी आहेत ते पंतप्रधानांना या ठिकाणी पूजा सांगणार आहेत आणि ही पूजा सांगितल्यानंतर पंतप्रधान इथून बाहेर पडल्यानंतर नाशिकच्या रामकुंड परिसरात देखील जाणार आहेत, ज्या ठिकाणी त्यांच्या हस्ते गोदावरीची आरती देखील केली जाणार आहे। या संपूर्ण दौऱ्यादरम्यान पोलिसांचा मोठा बंदोबस्त या संपूर्ण परिसरात असणार आहे। काळाराम मंदिराला, ऐतिहासिक काळाराम मंदिराला भेट देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे पहिले पंतप्रधान ठरणार आहेत आणि त्यामुळे सिंहस्थ कुंभमेळा ज्या परिसरात भरतो त्या पंचवटी, काळाराम मंदिर आणि त्यासोबतच रामकुंड परिसरात आज प्रचंड मोठ्या प्रमाणात सजावट करण्यात आलेली आहे। उत्साहाचं वातावरण जे आहे ते नाशिककरांमध्ये या निमित्तानं बघायला मिळत आहे। नक्कीच बरोबर आहे।